नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अक्षय तृतीयेला केवळ सोनं नको ही एक गोष्ट घरी आणा. अक्षय तृतीयेला अक्षय फळ मिळवण्यासाठी शास्त्रात काही विशेष पूजा आणि उपाय सांगितले आहेत. तुम्ही घरी अगदी साध्या पद्धतीने पण श्रद्धेने हे उपाय करू शकता. नंबर 1. कलश किंवा माठाचे पूजन. अक्षय तृतीयेला वैशाख महिन्याची उष्णता असते, म्हणून पाण्याचे दान सर्वात श्रेष्ठ मानले जाते. काय करावे? नवीन मातीचा माठ किंवा तांब्याचा कलश घरी आणावा. तो पाण्याने भरून त्यावर आंबा किंवा विड्याची पाने आणि नारळ ठेवून पूजा करावी. फळ. घरात कधीही अन्नाची आणि पाण्याची कमतरता भासत नाही असे मानले जाते. नंबर 2. जव अर्पण करणे. धार्मिक दृष्टिकोनातून अक्षय तृतीयेला जव खरेदी करणे किंवा देवाला अर्पण करणे सोन्याच्या खरेदी इतकी शुभ असते. उपाय. विष्णू देवाच्या पूजेत जव अर्पण करा आणि नंतर ते लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. नंबर 3. पूर्वजांचे तर्पण. तुम्ही आजचा दिवस साजरा करत आहात तर हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. काय करावे? आजच्या दिवशी पितरांच्या नावाने मातीचा माठ, छत्री, चप्पल किंवा अन्नाचे दान करावे. फळ. पितृदोषातून मुक्ती मिळते आणि पूर्वजांचे आशीर्वाद घरावर सदैव राहतात. नंबर 4. लक्ष्मीनारायणाची पूजा. अक्षय तृतीयेचा दिवस लक्ष्मीनारायणाचा मानला जातो. पूजा. श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची संयुक्त पूजा करावी. त्यांना गुलाबाचे फूल आणि नैवेद्यासाठी दूध, साखर किंवा खीर अर्पण करावी. कनकधारा स्तोत्र. जर शक्य असेल तर आज कनकधारा स्तोत्र किंवा श्री सूक्त पठण करावे किंवा मोबाईलवर लावावे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. नंबर 5. उंबऱ्याचे पूजन. घराचा मुख्य उंबरा हा लक्ष्मीचा प्रवेशद्वार मानला जातो. संध्याकाळी घराच्या मुख्य उंबराला हळद कुंकू लावून त्याची पूजा करावी आणि बाहेर 2 दिवे लावावे. यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते. नंबर 6. घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा. आज संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिव्यात थोडी हळद किंवा केशर टाकल्यास ते अधिक शुभ ठरते. मित्रांनो, सोनं आज ना उद्या झिजून जाईल, पण आपल्या माणसांनी दिलेली माया आणि संस्कार कधी संपत नाही. या अक्षय तृतीयेला आपल्या घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि जे सोबतीला नाही त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन एखादं चांगलं काम करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आईची कोणती आठवण तुम्हाला आजही प्रेरणा देते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहिजे. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. भेटूया पुढच्या एका अशाच प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत पाहत रहा वॉइस ऑफ एमएन. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.